यवतमाळ जिल्ह्यात काल रात्रीपासून सारखा पाऊस कोसळत आहे. गेल्या अनेक दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाने काल रात्रीपासून दमदार हजेरी लावली आणि पहिल्याच पावसात जनजीवन विस्कळीत झालं. यवतमाळच्या घाटंजीमध्येही काल रात्रीपासून दमदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे घाटंजी शहरात सर्वत्र पाणीच पाणी दिसायला लागलं. अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्यात, पाणी रस्त्यावर आलं, तर काही ठिकाणी घरांमध्ये पाण्याचा शिरकाव झाल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. घरात पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. घाटंजी शहरातील घाटीमधील इंदिरा आवासमध्ये घरात पाणी शिरून मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. घरामध्ये 1 ते 1.5 फूट पर्यंत पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. घरामध्ये साचलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी चक्क विद्युत मोटरचाही उपयोग होत असल्याचं आपल्याला या दृश्यातून पाहायला मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी इंदिरा आवासमध्ये जाऊन मदतीचा हात पुढे केला व येथील नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. एकंदरच पहिल्या पावसातच घाटंजीकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. घाटंजी नगर परिषद प्रशासनाकडूनही आता खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यातला हा पहिलाच पाऊस आहे जो यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजीमध्ये अतिमुसळधार झाला. काल रात्रपासून सततधार पाऊस सुरू आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की जे इंदिरा आवासच्या खालची जी पट्टी आहे त्यात तेथील सर्व घरांमध्ये टोंगळभर पाणी शिरलं आणि त्याच्यामुळे त्यांचं सगळं अस्तव्यस्त झालं आहे. धान्य भिजलं, कपडे भिजले. आज त्यांची खायची सुद्धा तिथे व्यवस्था नाही आहे. आम्ही काही तरुणांनी मिळून त्यांची सगळी व्यवस्था केलेली आहे. या पावसामुळे आमच्या या परिसरामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे.